आपल्या येण्यामागचं नेमकं कारण काय? बघा, हा राहुल गांधीजी जे देशात करत आहे त्याला जास्त सांगायची गरज नाही आहे. आपण सगळं पाहत आहेत की काय चालू आहे आणि त्यांची कशी चळवळ चालू आहे. पुण्यामध्ये शिक्षणाचा माहेरघर असलेला हा पुणे कुठंतरी महिलांच्या बाबतीत थोडंसं मागे आहे. आणि त्यासाठी जो वुमन एम्पॉवरमेंटचा त्यांनी एक मुद्दा घेतला आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. आपले बहीण असेल किंवा आपले घरातले आपले जे महिला असेल किंवा आपले जे इतर शहरामधले आपले जे बहिणी आहेत त्यांच्यासाठी एक वुमन एम्पॉवरमेंटचा खूप मोठा एक योगदान राहुलजी दिल्लीवरनं इथं येत आहेत. त्यासाठी आपण इकडे आलो आहे आज. पुण्यातून मुलींच्या शिक्षणाची सुरुवात केली महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी, आणि राहुल गांधींनी पुण्याची निवड केली विद्यार्थिनींच्या स्पेशल कार्यक्रमासाठी. तर त्याबद्दल काय सांगाल? की बघा, पुण्यामध्ये जे आपले सावित्रीबाई फुले झाले त्यांच्याबरोबर जी फातिमा शेख झाली, मग त्यानंतर तुम्हाला सांगू जे क्रांतीवीर रमाबाई रानडे झाले किंवा ताराबाई शिंदे झाले, हे सगळे क्रांतिकारी होते. ह्यांनी शिक्षणाबद्दल बरेच काही कामं केलेत. त्याला पुढे जाण्याचं काम असेल, जे त्याला पुढे घेऊन जाण्याचं काम असेल जे आपल्या पुढे महिलांचं आहे, बरेच महिलांनी केलेलं आहे. डेटा कुठे आहे? किती महिलांना जॉब लागले, किती महिलांचं न्यू स्टार्टअप झालं, किती महिलांचं तुम्हाला सांगू इच्छितो की किती महिलांनी त्यांना इंडिपेंडेंट आहे ते की त्यांच्या योग्य डिसिजन घ्यायला आपल्या समाजामध्ये. किती महिलांना तुम्ही पॉलिटिकलमध्ये चान्स दिलेला आहे. आपल्या किती महिला मुख्यमंत्री आहेत. तुम्ही फातिमा शेख यांचं नाव घेतलं. काही जे धर्मामध्ये आज भांडणं लावण्याचं काम होते आणि सरकार धार्जिणे लोकांकडून होते, तर त्याला जो राहुल गांधी विरोध करतायत त्याबद्दल तुमची भूमिका काय? तर भारतचा इतिहास बघितला गेला ना सर, तर ब्रिटिश आपल्यावर राज केले 150 वर्ष. त्यांनी का राज केलं माहिती का सर? डिवाइड अँड रूल पॉलिसी केली. सिम्पल होती. ते आपल्याला एकदम लेटर कळाली. फक्त आता आपल्याला आहे ना 14 वर्षानंतर कळाली जी पॉलिसी होती ना डिवाइड अँड रूलची. त्यांच्याबद्दल जर बोलायला गेलं ना तर बरेच मुद्दे आहेत सर. लॉकडाऊनपासून, नोटबंदीपासून, 15 लाखपासून, 1000 रोजगारपासून बरेच मुद्दे आहेत सर. त्यावर आपल्याला बोलायचं नाही आहे. फक्त एवढं समजलं आहे की आज जनता जागरूक झाली आहे. हे कुठले पैसे देऊन आलेले पब्लिक नाही आहे, हे स्वतःने आलेली पब्लिक आहे आणि तुम्ही उत्साह पाहताय सर.